गुंतवणुकीचे साधनं हे दीर्घ कालावधीमध्ये आपल्याला परतावा देत असतात. गुंतवणुकीचे साधनं म्हणजे जसं रिअल इस्टेट आहे, सोनं आहे, म्युच्युअल फंड्स आहे, डायरेक्ट इक्विटी आहे, हे सर्व गुंतवणुकीचे साधनं आहेत. ही साधनं आपल्याला दीर्घ कालावधीमध्ये परतावा देतात. पण सोनं किंवा रिअल इस्टेट याच्यामध्ये वर्षानुवर्ष लोकांची संपत्ती निर्माण होते आणि म्युच्युअल फंड्स किंवा शेअर्समध्ये लोक सहजासहजी पैसे काढून घेतात. असं चित्र आपल्याला सध्या दिसतं. असं होण्याचं खरं कारण म्हणजे भावना, इमोशन्स. सोनं, रिअल इस्टेट याच्यामध्ये आपल्या भारतीयांच्या भावना गुंतलेल्या आहेत. हे सोनं मी माझ्या मुलीसाठी घेतलेलं आहे, हे सोनं माझ्या आईने मला घेतलेलं आहे, किंवा हा प्लॉट माझ्या वडिलांनी घेतला होता, हे घर माझ्या मुलासाठी मी बांधलं आहे. अशा भावना आपल्या सोनं किंवा रिअल इस्टेट याच्यामध्ये असतात. पण म्युच्युअल फंड आणि शेअर्समध्ये मात्र त्या तेवढ्या पद्धतीने नसतात. मग मी असं काय केलं पाहिजे की जेणेकरून मी माझ्या म्युच्युअल फंडचे युनिट्स सहजासहजी विकणार नाही? तर यासाठी असं केलं पाहिजे की मी माझ्या ह्या SIPला माझं सेकंड चाइल्ड समजलं पाहिजे, माझं दुसरं अपत्य समजलं पाहिजे. ज्याप्रमाणे बाळ जन्मल्या लगेच पाळायला सुरुवात करत नाही, त्या पद्धतीने तुमची नव्याने काढलेली SIP लगेच परतावा द्यायला सुरुवात करणार नाही. बाळ जन्मल्यानंतर मध्येच आजारी पडतं त्यावेळेस किंवा ते रडायला लागतं, त्यावेळेस आई काय करते, त्याला खाऊ घालते. तसंच मार्केट डाऊन असताना, म्हणजे बाळ आजारी पडले असं तुम्ही थोडक्यात समजा की मार्केट डाऊन आहे, माझ्या SIPचं व्हॅल्युएशन मायनसमध्ये जात आहे, तर अशा वेळेस मी त्याच्यामध्ये ॲडिशनल परचेस केली पाहिजे. मी थोडेफार पैसे अजून त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट केले पाहिजे. त्यानंतर तुमचा पोर्टफोलिओ वेगाने पळायला सुरुवात होईल. माझं बाळ मला 15 ते 20 वर्षांनी, म्हणजे त्याला दाढी मिशा आल्यानंतर मला सांभाळणार आहे. त्याच पद्धतीने माझी SIP सुद्धा 12 ते 15 वर्षांनी मला खरा रिटर्न देणार आहे. कारण की म्युच्युअल फंडचं व्याजदर हे CAGR म्हणजे कंपाऊंडिंग ॲन्युअलाइज्ड ग्रोथ रेट, चक्रवाढ व्याज देणारं व्याज आहे. म्युच्युअल फंडातील गुंतवणूक ही दीर्घकालीन गुंतवणूक आहे. तुम्हाला तुमच्या SIPवर तुमच्या मुलांसारखंच प्रेम करावं लागेल. म्युच्युअल फंड संदर्भातील तुमच्या काही मनामध्ये काही शंका असतील, काही अडचणी असतील, तर त्या शंकांचं निरसन करण्यासाठी, अधिक सविस्तर मार्गदर्शनासाठी तुम्ही मला खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क करू शकता, किंवा गुलमोहर रोड, अहिल्यानगर येथील माझ्या ऑफिसमध्ये तुम्ही मला भेटायला येऊ शकता. धन्यवाद.